मुलगा म्हणाला आईला दिव्याची वाज जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. मुलगा म्हणाला आईला दिव्याची वाज जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले अगं ए दिव्याची वाज जरा कमी कर, मला झोप लागत नाही. वडील म्हणाले अगं ए दिव्याची वाज जरा कमी कर, मला झोप लागत नाही. बिचारी रात्रभर दिव्याची वाज कमी जास्त करत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत. यानंतर मला प्रशांत मोरेची कविता सादर तुमच्या समोर करतो. आई म्हणजे आपल्यासाठी आपण एक लोखंड असलो तरी आईचा आपल्याला हात स्पर्श झाल्यानंतर आपल्या जीवनाचे कसे सोने होते हे त्यांच्या रचनेतून मला वेळोवेळी जाणवते. आणि त्यांची आई म्हणजे माझी आई असे वाटून, त्यांचे बोल मला माझ्या आईबद्दल बोलतात असे वाटून मला त्यांची कविता आपलीशी वाटते. ती अशी: तुझा हात परीस माझा लोखंडी गजूला, तुझा हात परीस माझा लोखंडी गजूला, हात परीस लागता झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला. तू मधाळ मधाची गोडी, तू मायेची दिवाळी, चूल पेटली पेटली तुझ्या नशिबी सदाची होळी. कोण्या येड्या सटवाईन तुझं करमलिवाल, तुझं जगन मरण चार भिंतीत चिनल. टाक टाकून या गेली कशी वाटली तिला लाज, घरदाराचं सार सार तुझ्या डोईवरी ओझ, तुझ्या डोईवरी ओझ. सटवाईला विचारीन जाव काय दुश्मनी व होती, दिली साऱ्यांना आजादी माय गुलामीत होती. खूप सोसले तू आई मिळू मला नवी वाट, खूप सोसले तू आई मिळू मला नवी वाट. व्हावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट, नव्या युगाची पहाट. तुझ्या कपाळीचा डाग माझ्या घामान पुसावा, तुझ्या कपाळीचा डाग माझ्या घामान पुसावा. नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा. हे प्रशांत मोरेची रचना होती.